दोन्ही संघांना विनंती असेल की एका शिस्तबद्धरित्या मैदानाचा आपण पाहतोय प्रवास घ्यायचा आहे, मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ आणि चला लवकरात लवकर मैदानाच्या वरती पंच बघा, ऑन कॅम आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय. नासिर शेख आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजेश सर यांना देखील आपण पाहतोय ॲज अ ऑफिशियल्स म्हणून या पहिल्या सामन्यासाठी. नक्कीच हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. यस, ऑन स्क्रीन काउंटडाऊन चालू करायचं आहे. नंदन वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच दात असताना आणि त्यांच्या समवेत फिल्डिंग करणारा संघ SD ग्रुप चेंड्रे गोंदलपाडा आदरणीय सुशांतजी फणसळकर साहेबांचा संघ आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करेल तो SP सुपर प्लेयर अंबेपूर. SD ग्रुप संघाचा विचार केला तर कॅप्टन लीड करतोय सुमित पत्रे या टीमला. तेजस काटकर या सौरभ सार्थक सर पाटील आहे, त्याचबरोबरीने भाई पाटील, नितिकेश पाटील, करण मात्रे, राहुल शिर्के, सुनील रोशन पाटील, संकेत नाईक, प्रज्वल डाकी, दीपेश खरत आणि सुयश हे टीमचा स्क्वॉड. आणि त्याच वेळेस वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये समित यांच्या समोर आज जो पहिला सामना खेळला जाणार आहे तो अर्थातच दुसरा संघ असेल SP सुपर प्लेयर अंबेपूर. आणि अंबेपूर संघाचा कर्णधार आहे यश पारंगे आणि त्याच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला कुणाल कोंडाळकर, नयन जोशी, ओमकार पाटील, योगेश लोटणकर, निकेश पाटील, देवा पुजारी, गौरव पाटील, ओमकार कडवे, पंकज बावकर, प्रसाद मोकल, विनोद पाटील, सागर पाटील आणि आयुष बोगाडे हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय तिसरं षटक 50-50चं षटक असेल. 10 पेक्षा कमी धावा झाल्या तर एकंदरीत संघाच्या माध्यमातून जो संघ फलंदाजी करत असेल त्याच्या धावसंख्येतून आपण 5 धावा वजा करणार आहोत. किंबहुना 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा झाला तर आपण पाहतोय त्यांना आपण 5 धावा अधिकतम स्वरूपाच्या देणार आहोत. अशी 50-50चं हे षटक आपण तिसरं अनुभवणार आहोत. ज्या एकंदरीत सर्व धावा होतील त्या धावांवरती आपण +5 धावा देणार आहोत. जिथे जर तुमच्या समजा 10 धावा झाल्या, एकंदरीत 50 धावा झाल्या तर त्यामधून शेवटच्या षटकानंतर 50-50 षटकामध्ये जर तुमच्या धावा 10 किंवा 10 पेक्षा कमी झाल्या तर एकंदरीत धावसंख्येतून 5 धावा वजा केल्या जातील आणि 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा झाल्या तर तुम्हाला अधिकतमच्या 5 धावा एकंदरीत जमा करून दिल्या जातील, एक्स्ट्रा स्वरूपाच्या बोनस स्वरूपाच्या दिल्या जातील.
करून वाटलास तर सांग. आता छत्रपती चालू कर. पंच देखील तयार आहेत मैदानाच्या वरती. मीडिया टीम सुद्धा तयार आहे. आपण पाहतोय जिथे मैदानाच्या वरती आजच्या रजनीमधला पहिला सामना काउंटडाऊन चालू केलं जाईल, तत्पूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. यस, काउंटडाऊन. सुमेध देखील बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स गेम बिगिन्स. पंचांचा इशारा. सामना चालू होतोय. यस इट इज. सुमेध पत्रे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिलं षटक कशा प्रकारे हाताळलं जाणार सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती यासीन सर मर्चंट यांच्याकडे वळूया. धन्यवाद निखिल. आणि माझ्यासोबत असतील सन्माननीय समीर सोमणे. मी तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक मोठी स्पर्धा, एक नामवंत स्पर्धा आणि भव्य दिव्यता काय असते हे दाखवणारी ही स्पर्धा. सामना शुरू झालाय. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, तलवार मैदान पर. आज की ये रात बहुत ही खुश नसीब है ये सारे खिलाड़ी जिन्हें खेलने का यहाँ पे मौका मिला है. 3 तहसील के सारे खिलाड़ी यहाँ पे दिखने को मिलेंगे. अलीबाग, मुरुड और रोहा तहसील के सारे खिलाड़ियों का अपना नाम और उसी के साथ साथ अपने गांव का नाम रोशन करने का सुनहरा मौका दिया है हम सभी के शहीदे दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी इन्होंने. तो ये पहला मैच अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान से जुड़ चुके हैं और उसी के साथ यूट्यूब के जरिए से इस मैच का आनंद ले रहे हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूँ ये मैच SD ग्रुप चेंड्रे गोंधलपाड़ा बनाम SP सुपर प्लेयर अंबेपुर इन दोनों टीमों के बीच है. समीर जी मेरे साथ हैं. समीर जी, मैच ऑन हो चुका है. पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज सुमेध पत्रे. अब्दानी जी पहला और टीम की तरफ से भी पहला. अलीबाग एक्सप्रेस नाम से पहचाने जाते हैं सुमेध पत्रे. तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. किस तरह से देखते हो आप इस टूर्नामेंट में पहली मर्तबा शिरकत कर चुके हो, ये टूर्नामेंट, ये मैदान और ये आयोजन, क्या कहोगे? सुमित पत्रे पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना ऑन ट्रॅक पाहायला मिळतोय. भले फुलटॉस बॉल त्याने टाकले, तिथे फिल्डर कडून झाले चुकी. पॉइंटच्या दिशेने हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होता स्विचिटचा. आणखी एक धाव इथे जोडली जाईल. वेगवान गोलंदाज सुमित पत्रे त्याच्या नावलौकिकाला साजेशी अशी सुरुवात करतोय. टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे, सर सेनापती आहे, जबाबदारी आहे त्याची. खरं तर SD ग्रुप चेंड्रे गोंधलपाडा या संघाची सलामीची जोडी सध्या मैदानात आहे. SP सुपर प्लेयर्स आणि या स्पर्धेमध्ये सुपर प्लेयर सारखीच कामगिरी करावी लागेल. ही स्पर्धा जिंकायची असेल तर, थार घरी न्यायची असेल तर. कमालीचा स्ट्रोक. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधील पहिला षटकार खेचलाय फलंदाज विनोद भगतच्या बॅट मधून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विनोद भगत साठी, विनोद पाटील साठी. धन्यवाद डीजे. देखिए ओवर पिच गेंद थी, हाफ वाली बनाकर उसे उड़ाया. बहुत ही खूबसूरत ये सीधे बल्ले से खेला हुआ सिक्सर. हो, इस मरतबा ओवर पिच गेंद फिर से एक बार ऑन द राइज उसे खेला है डीप मिड विकेट में. बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन. इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. रनों की संख्या हो चुकी है 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. कुल मिला के सुमेध पत्रे का ये ओवर बहुत ही बढ़िया रहा, अच्छा रहा, यही मैं कहूँगा. क्योंकि देखिए समीर जी, हम अक्सर देखते हैं कि 30 गज का दायरा मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी यानी 10-12 रन आसानी के साथ आ ही जाते हैं. और पहले ओवर में हालांकि विकेट से खाली रहे, मात्र बल्लेबाजों को मात्र 10 ही रन पर यहाँ पे रोकने में कामयाब हो चुके हैं. हे खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा माफक आहेत माझ्या दृष्टिकोनातून. कारण पहिल्यांदा हा सामना होतोय, पहिला सामना आहे. बहुतेकदा किती वेळा अगदी आपण पाहतो ॲज अ कॉमेंटेटर देखील आपण विचार करतो. आणि ज्या ट्रॉफीसाठी हा संघर्ष चालू आहे ती वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची ट्रॉफी तुमच्या समोर आहे. देखणी ट्रॉफी आहे.
ज्या ट्रॉफीसाठी 3 तालुक्यातील खेळाडू एकत्रित येऊन या तलवार मैदानावरती संघर्ष करणार आहेत. क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे आणि त्या महासंग्राम कशासाठी तर या ट्रॉफीसाठी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. पहिला सामना मैदानात चालू आहे. थोडा दबाव दोन्ही बाजूने असेल. अजूनही अंदाज नाहीये की खेळपट्टी नक्की एक्झॅक्टली कोणाला साथ देते. बॅटिंग पॅराडाईज आहे, बॉलिंग पॅराडाईज आहे की इक्वली पॅराडाईज आहे, या सर्व गोष्टींचा अंदाज जरी आला नसेल तरी सुद्धा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 10 धावा येणं मला असं वाटतं माफक गोष्ट आहे सध्याच्या घडीला. इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं तेजस काटकर, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान. सलामी बल्लेबाज के रूप में विनोद पाटिल और गौरव पाटिल. पहले तो टॉस जीता सुमेध पत्रे ने और यहां पे फील्डिंग करने का फैसला किया. ओहो, इसमें तबाह घुटने के बल गए हैं. गेंद बहुत देर तक हवा में, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा. गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. थँक्यू विनोद पाटीलच्या बॅटमधून हा धमाका. पुन्हा प्रयत्न होता ऑन साइडला फटका खेळण्याचा, परंतु टप्पा थोडा मागे घेतला. लेंथ चेंज केली. या बॉलवर चांगला टप्पा मात्र ठेवला आणि टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचाच खेळ आहे. विनोद सारखा ताबडतोड फलंदाज सध्या मैदानावरती ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत टीमसाठी. कुल मिला के 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं विनोद स्ट्राइकिंग एंड पर. फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद थी मगर इस मरतबा गेंद टो पर लगी है और फॉलो थ्रू में एक आसान सा कैच. फर्स्ट विकेट डाउन. ये पहला बल्लेबाज विनोद के रूप में मैदान से बाहर. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का ज्याच्या फलंदाजीने गोलंदाजांवरती आक्रमण केलं होतं तो मात्र इथे बाद झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता मिस टाइम स्ट्रोक आणि ते फटका फसला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उलटा जात असताना मात्र चांगला झेल गोलंदाज तेजस काटकर कडून. खरं तर क्रीडांगणाच्या चहू बाजूने तुम्ही पाहिलं आज 2 मंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय रोजगार हमी आणि फलोत्पादनाचे कॅबिनेट मिनिस्टर सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेब. चला फलंदाज लवकरात लवकर पाठवा. नासिर शेख सरांचा इशारा येतोय. तुम्ही जास्त वेळ घेतला तर जे इंटरनॅशनल नियम आहेत त्यानुसार मात्र फलंदाजाला बाद देखील घोषित करण्यात येईल. आज भरत शेठ गोगावले साहेब यांची उपस्थिती आज आपण पाहिली. खरं तर शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सार्वजनिक आरोग्य मंत्री फार कमी वयात ज्यांना महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री अर्थातच आरोग्य मंत्रिपदाची जे भूमिका ज्या स्वीकारतायत ते राधानगरीचे कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री साहेब प्रकाशजी आंबेडकर साहेबांची उपस्थिती पाहिली. 2 आमदार, एक हिंगोलीचे आमदार होते संतोषजी बांगर साहेब आणि त्याचबरोबरीने कर्जतचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ तोरबे. या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेचला. पोलचा 1 धाव इथे घेतले. फलंदाज विनोद बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजानं आपलं खातं उघडलंय यश पारंगेने. यश पारंगे टीम के कैप्टन भी है. पूरी तरीके से जिम्मेदारी यश को अपने कंधों पर लेनी होगी और उसी के साथ एक जिम्मेदारी की पारी भी यहाँ पे खेलनी होगी. गेंदबाज तेजस काटकर सफल गेंदबाज. जी हाँ, इसमें दबाव लोअर फुल टॉस गेंद थी सीधे बल्ले से उसे खेला है मिड ऑफ के सर के ऊपर से. गेंद लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर. 4 रन के लिए. कॅप्टनने ते बाउंड्रीचं खातं खुलं केलं. गौरवने हा फटका मात्र केसला. नॉन स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन उभा आहे. गौरवच्या बॅटमधून हा गौरवशाली फटका मिड ऑफ आतमध्ये होता. त्याच्या अगदी बाजूने बॉल काढला. वाडिश लॉंग ऑफला चौकार. मैदानाच्या चौ बाजूने तुम्ही पाहिली तर अलिबाग क्रिकेटचं नाव ज्यांनी मोठं केले त्या खेळाडूंची नावं तुम्हाला पाहायला मिळतात. काही व्यक्तिमत्वांना श्रद्धांजली देण्याचं काम या स्टँडच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि खास करून मी विशेष कौतुक करेल आयोजकांचं की त्यांनी संपूर्ण 5 ओव्हरमध्ये तडका पाहायला मिळाला आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची यासिन सर. 3रं षटक 50-50चं येणार आहे. 4थं षटक आणि 5वं षटक नेहमीप्रमाणे हाणामारीचं असणार आहे. म्हणजे 5 ओव्हरमध्ये कुठेही निश्वास नाहीये.
जे 5 ओव्हरमध्ये तुम्हाला एक दमदार क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. पंच काहीतरी सूचना करतायत. हा 1 मिनिट आपण आतमध्ये जा. आय थिंक विजिबिलिटीचा प्रश्न आहे. पंच सांगतायत की कदाचित चेंडू ओला झाला तर तो दिसत नाहीये. यस बरोबर. आणि 30 सर्कल मध्ये पहा आतमध्ये ब्ल्यू LED तुम्हाला सेटअप केलेली आहे खेळाडूंसाठी. हे सगळ्या प्रदर्शनीय गोष्टी आहेत यासिन सर, सोपं काम नाहीये. यस समीर जी, आपने अभी अभी जिस बात का जिक्र किया कि जो स्टैंड बनाए हैं, बहुत ही अच्छी संकल्पना, बहुत ही खूबसूरत ये कल्पना मुझे लगी. जैसे ही मैं इस मैदान पर कदम रखा बहुत ही अच्छा लगा, क्योंकि पराग शेळके स्टैंड, ऋषिकेश साखरकर स्टैंड, राजू म्हात्रे स्टैंड, पंढरीनाथ टेपे स्टैंड और उसी के साथ स्वर्गवासी कुमार जयदीप शेखर बना स्टैंड, संजय बने स्टैंड, उसी के साथ महेंद्र म्हात्रे स्टैंड, एक महिला कक्ष नजर आता हुआ, उसी के साथ अरुण विचार स्टैंड, राजू शास्त्री स्टैंड, पंकज जाधव स्टैंड और रविंद्र पाटिल स्टैंड. ये सारे जो स्टैंड बनाए गए हैं ना समीर जी, ये लेजेंडरी क्रिकेट के खिलाड़ी है. जी हाँ, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी, आए क्रॉस द लाइन, उसे खेला था डीप स्क्वायर लेग में, फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. हमारे दरणे गुरुजी गुण लेखक हमें बताते हुए रनों की संख्या हो चुकी है 22 रन. यानी पहले ओवर में आए थे समीर जी 10 रन और दूसरे ओवर में खर्च हुए हैं कुल मिला के 12 रन. 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन स्कोर कार्ड पर. हे पहिल्यांदा वीर दमदार प्रीमियर लीग मध्ये फर्स्ट टाइम आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा देखील एक्सपेरिमेंट केला जातोय. 50-50 ओव्हर आहे, थर्ड ओव्हर. पंच आपण देखील सूचना करा. रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम, खरं तर हा एक्सपेरिमेंट पाहायला मिळतोय. बऱ्याचदा बॅटिंग पॉवर प्लेचा मी एक्सपेरिमेंट पाहिला होता, परंतु हा 50-50 ओव्हरचा एक्सपेरिमेंट दोन्ही कर्णधारांना आम्ही सूचित करतोय, तो नियम पोहोचवतोय. यस, पंचांचा देखील इशारा आलाय 50-50. क्या बात आहे नासिर शेख सर, पंचाचा एक अनोखा इशारा पाहायला मिळाला. या षटकामध्ये तुम्ही धावा 10 केल्या तर तुमच्या संघासाठी 10 आणि त्याच्यापेक्षा अधिक केल्या तर तुमच्या टोटलमध्ये 5 धावा अधिक ऍड केल्या जातील. समजा तुम्ही 25 केल्या त्याही काउंट होतील आणि 5 अधिक दिल्या जातील. आणि 10च्या खाली 9 पासून 1 पर्यंत किती धाव तुम्ही केली म्हणजे आतमध्ये केली तर तुमच्या टोटल मधून 5 मायनस केल्या जातील. हे लक्षात असू द्या. पाक तडका मारलाय म्हणजे दाल तडका, नुसते दाल फ्राय नाही तर दाल तडका मात्र इथे केलाय आयोजकांनी. यासाठी एक विशेष कौतुक आहे. 50-50 ओव्हरला मात्र इथे सुरुवात होते. नवीन संकल्पना घेऊन आले वीर दमदार प्रीमियर लीग. यस, फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं सुमेध पत्रे. ओहो, हार्ड लेन गेंद थी और उसे हुक करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पर लगी और यहाँ पे रन आउट होने का खतरा साफ मंडरा रहा है, मगर अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया. बाल बच गए हैं. दूसरा रन लेने की कोशिश, अपना कीमती विकेट यहाँ पे खतरे में डाल दिया था. मगर दोस्तों, मैं अक्सर कहता हूँ जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, आपको रिस्क उठाना पड़ता है. यहाँ पे रिस्क उठाया था बल्लेबाज ने और गौरव और यश ने ये 2 रन मुकम्मल कर लिए हैं. रनों की संख्या 24 रन. भले क्रीडांगणावरती जो महिला कक्ष आहे तिथे पुरुष बसले असतील, कारण आता सगळीकडेच पॅक व्हायला सुरुवात झालेली आहे. उद्यापासून तिथे महिलाही उपस्थित होतील. परंतु या स्पर्धेसाठी सौभाग्यवती आदितीताई दळवी आणि सौभाग्यवती जुईताई दळवी यांनी जी मेहनत केली ती कमालीची. फटका पॉइंटच्या वरतून खेळलाय, थोडा हवेत होता. आउटफील्ड फास्ट आहे. दमदार साहेबांनी, आमदार साहेबांनी जसा विकास केलाय तशी आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. लग चुके हैं सुमेध. एक लंबा रन अप राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस पर दबा फुलर लेंथ थी, यॉर्क करने का प्रयास किया था. सबसे उम्दा और सबसे बढ़िया अस्त्र जिसके लिए यह गेंदबाज जाना जाता है, परफेक्ट यॉर्कर, तेज तर्रार और धारदार यॉर्कर. बल्लेबाज का बल्ला जब तक नीचे आता तब तक गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी थी और इसी वजह से यहाँ पे आएगी बिंदी गेंद. रनों की संख्या 28 रन 1 विकेट के नुकसान पर. विनोद पाटिल एकमात्र बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं. सुमित पत्रेचा एक वेगवान चेंडू आपण पाहिला. फुल्लर लेनचा बॉल होता. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आणि गोलंदाजाची शैली देखील एक वेगळी खास आहे. बॉलिंग स्टार्ट करण्याच्या अगोदर
थोडा वागतो आणि त्यानंतर वेगाने चेंडू टाकतो. गती कमी केली बॅटची कडा, विकेट किपरच्या बाजूने बॉल शॉट थर्डमॅनला. 50-50 ओव्हर चालू आहे. 10च्या आतमध्ये धावा रोखल्या गोलंदाजानं तर 5 मायनस होतील. 10 आणि त्याच्यावरती धावा केल्या तर 5 प्लस केल्या जातील. गुणसंख्या लेखकाला देखील थोडा ताण दिला आयोजकांनी. और देखिए समीर जी, यहाँ पे 4 गेंदें हो चुकी है, 6 रन स्कोर कार्ड पर आए हैं. क्या इन 2 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक आएगा? क्या यहाँ पे 10 रन मुकम्मल होंगे? सही मायनों में बहुत ही बड़ा सवाल, एक सस्पेंस यहाँ पे बना हुआ. वेगवान चेंडू, त्यावरती खुलं आक्रमण. बॉल चाललाय रावजू शास्त्री स्टँडच्या दिशेने. षटकार आलाय दमदार. आमदार प्रीमियर लीगचा षटकार. आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी है. इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 34 रन. और इस ओवर में अब तक 12 रन खर्च हुए हैं. इस ओवर की अंतिम में एक गेंद. सुमेध कतरे की इस गेंद को ढीले हाथों के साथ चीत परिचित अंदाज के साथ खेला था. शॉट मिड विकेट और मिड ऑन के क्षेत्र पर. वहां पे गेंद जब तक फील्ड होती, 1 रन लेने का यहाँ पे मौका. दोनों भी बल्लेबाजों ने अपने चोर बदले, मगर यहाँ पे ओवर की भी समाप्ति हो चुकी है. 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता धाव संख्या पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करा. दमदार आयोजन तुम्ही पाहताय. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. पहिला सामना येथे एसडी ग्रुप चेंडरे गोंदलपाडा आणि त्यांच्या विरोधात एसपी सुपर प्लेयर्स अंबेपूर या दोन संघादरम्यान. फलंदाजी चालू आहे एसपी सुपर प्लेयर्स अंबेपूरची. या टीमला यश पांगारे लीड करतो आणि सुमित पत्रे तिसरं षटक. 4 चेंडूंपर्यंत असं वाटलं 10च्या आतमध्ये धावा देतोय की काय, परंतु 5व्या चेंडूवरती षटकार आला आणि ज्या अधिक धावा आहेत त्या नक्कीच जोडल्या जातील, परंतु 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हे लक्षात असू द्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला मी सूचित करतोय, फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील सूचित करतोय. ज्या 5 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला अगदी पुरस्कार म्हणून देण्यात आलेल्या आहेत त्या टोटल मध्ये शेवटी ऍड करण्यात येतील. हे लक्षात असू द्या, नाहीतर मग कन्फ्युजन व्हायचं. मगाशी 5 धावा तुम्ही बोनस दिलाय, बोनस तुम्ही डिक्लेअर केला, आता तो आताच द्या, नंतर देऊ नका. एक तर मार्च एंडिंग है. यस एग्जैक्टली 5 ओवर का जो मैच है, पहले सत्र के बाद हम ये बोनस उस रनों की संख्या में ऐड करेंगे. इसी बीच नए गेंदबाज आए हैं सार्थक सरपाटेल. अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर. राइट आर्म ओवर द विकेट. सार्थक की ये पहली गेंद तकरीबन कंधे की ऊंचाई तक उठी थी और उसे पुल करने की कोशिश में चूक गए थे, मगर फिर भी यहाँ पे शॉर्ट स्क्वायर लेग में 1 रन तो आसानी के साथ मिला, मगर थोड़ा सा लालच में फंसते हुए, लालच बहुत ही बुरी बला, दूसरा रन लेने की कोशिश कर रहे थे और अब ये फैसला जा चुका है तीसरे अंपायर के पास. UDRS हे चौथ्या षटकाला इथे प्रारंभ झाला आणि पहिल्या चेंडूवरती DRSचा इथे अवलंब केला पंचांनी. नेक्स्ट मॅच असेल जय भवानी फुफादेवी पाडा आणि त्यांच्या विरोधात ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण यायचे. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होईल, हे लक्षात असू द्या. और एसडी ग्रुप चेंडरे गोंदलपाड़ा के मैनेजर सम्माननीय सुजीत पाटिल, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. और उनके टीम के ओनर सुशांत पड़सनकर सर और उसके साथ साथ एसपी सुपर प्लेयर अंबेपुर इस टीम के ओनर हैं सवाई पाटिल सर. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. पाहूया काय पंचांचा निर्णय येतोय. काही सूचना पंच मैदानात करतायत. दमदार असं आयोजन, भरभरून कौतुक केलं दोन्ही मंत्र्यांनी. खरं तर कॅबिनेट मिनिस्टर अगदी आपण पाहिले आज आदरणीय आमदार साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. कित्येक दिवस त्यांनी तगादा लावला होता. महाराष्ट्र स्वतः ते सरकारमध्ये देखील आहेत.
मुख्यमंत्री साहेबांकडे की माझ्याकडे 300 खाटांचं हॉस्पिटल असायलाच हवं, अर्थातच 300 बेडचं हॉस्पिटल असायलाच हवं आणि रायगडमधील सर्वात मोठं हॉस्पिटल कोणतं असेल तर ते अलिबागमध्ये आहे. आणि ते फलंदाज आऊट आहे, पंचांचा निर्णय आलाय. लाईव्ह टेलिकास्टिंग मध्ये कमाल करत असताना tenniscricket.in ची टीम ऍक्शन रिप्ले तुम्ही देखील मैदानात LED स्क्रीन आहे त्यावरती देखील पाहिलं आणि आपल्या घरी पाहत असाल तर आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळालंय. चांगलं काम tenniscricket.in कडून. यस, tenniscricket.in के माध्यम से YouTube के जरिए से इस पूरी प्रतियोगिता का आप लाभ उठा सकते हैं. और अगर आपने सब्सक्राइब अभी भी नहीं किया होगा तो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. बहुत ही अच्छा यहाँ पे कैमरा वर्क देखने को मिला. रनों की संख्या में फिर से एक बार यहाँ पे याद दिलाना चाहूंगा. चौथा ओवर प्रगति पर 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. और अभी अभी जो क्रिकेट के दीवाने समीर जी हमसे जुड़े हैं उनकी जानकारी के लिए मैं फिर से एक बार बताना चाहूंगा. SD ग्रुप चेंड्रे गोंदलपाड़ा और उसी के साथ SP सुपर प्लेयर अंबेपुर, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष. सार्थक की गेंद को इस तबा खेल दिया है लॉन्ग ऑन के दिशा में, मगर डीप में फील्डर तैनात है और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. 1-1 रन, 2-2 रन बनाकर अब यहाँ पे काम नहीं बनेगा. अब बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा क्योंकि 37 रन 37 रन समीर जी हो चुके हैं. क्या लगता है आपको इस विकेट को देखते हुए, इस पिच को देखते हुए कि कितने रन कम से कम बनने चाहिए, क्योंकि निर्धारित 5 ओवर का ये मैच है. अंदाज जसा खेळाडूंना नाहीये तसा अंदाज मलाही नाहीये आणि मी पहिल्यांदा अलिबागमध्ये आलोय समालोचनासाठी. एक्झॅक्टली हे खेळाडू कशा दाटण्याचे आहेत मी यूट्यूबला प्रामुख्याने मॅचेस पाहतो, खरोखरच पाहतो, कारण अलिबागकरांची गर्दी काय हे मी प्रामुख्याने पाहतो, त्यांचं प्रेम किती आहे क्रिकेटवरती. परंतु सध्याच्या घडीला एक मॅच येऊ द्या म्हणजे आपल्याला अंदाज येईल की एक्झॅक्टली कुठं पोहोचायला पाहिजे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, 5 षटकं मला असं वाटतं 60 पाहिजेत तुमच्याकडे. सिक्सरचा बॉल आहे म्हणजे 60 पाहिजेत नक्कीच तुमच्याकडे. यस, सिक्सर का ये जो बॉल है, ये जो गेंद है, वो हवा के रास्ते से भी ज़बरदस्त तरीके से ट्रैवल होती है और थोड़ा सा मॉइस्चर होगा विकेट में, ऐसा मुझे प्रतीत हो रहा है. और इसी वजह से यहाँ पे बल्लेबाजी करना इतना आसान भी नहीं होगा. जी हाँ, इस मरतबा शॉर्ट थर्ड मैन की दिशा में एक लंबी बहुत ही खूबसूरत डाइव लगाकर उस गेंद को वहां पे फील्ड तो किया, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं. वहां पे भाई मौजूद थे, क्या बात है भाई. तुषार हालांकि उनका नाम है मगर भाई नाम से सुपरिचित, अपनी बाई और बहुत ही बढ़िया तरीके से गोता लगाया. 200 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है भाई के लिए. सुजीत पाटिल इनकी तरफ से ये इनाम, और मेरे ख्याल से पहली मर्तबा ये पहला प्राइज सुजीत पाटिल के जरिए से आया है. भाई ये म्हणजे बॉल काय जाणार पुढे. जी हाँ, इसमें तो हाफ ट्रैकर गेंद थी और उसे खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. डीप में कोई फील्डर मौजूद नहीं है. गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात कमालीचं संगीत तुम्ही कालिदास डीजे कडून पाहताय. रोह्याचे ते वेगवान चेंडू होता सार्थकचा. सार्थकने ती लाईन पकडले. उंचपुरा गोलंदाज आहे. एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे कशी शरीर यष्टी असायला हवी, देहबोली काय असायला हवी, ते सगळं काही सार्थक निलेश पाटीलकडे, सार्थक निलेश सर पाटील याच्याकडे. चांगली गोलंदाजी तो करतोय सध्या. भले पहिल्या चेंडूवरती त्याचे आक्रमण झालं असेल परंतु आता या चेंडूवरती त्याने बीट केले बॅटरला. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडा पुढे जात असताना मात्र हा चेंडू अडवला. 1 धाव निश्चितच मिळेल. एकेरी धावत संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला. आता बॅटिंग करणाऱ्या SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाचा 44 वरती 44. यस, हमारे यहाँ पे गुणलेखक जी बताते हुए कि जो टाइमर भी लगाया था वो भी यहाँ पे सही समय पर आपने 4 ओवर कंप्लीट किए हैं. मैं अभिनंदन करना चाहूँगा. और देखिए समीर जी, यहाँ पे ये जो चौथा ओवर फेंका गया है सार्थक के जरिए से, सबसे यहाँ पे सस्ता या किफ़ायती ओवर मैं कहूँगा. इस ओवर में मात्र उन्होंने 9 रन खर्च किए हैं.
पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में आए थे 12 रन और तीसरे ओवर में आए थे 13 रन. आणि याच दरम्यान एक निवेदन असेल. जय भवानी फुफादेवी पाडा, विपक्ष ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, प्रतिष्ठान रोहा, दोन्हीही संघांचे संघनायक आपल्याला टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे, लक्षात घ्या. मी विनंती करतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर टॉस करण्यासाठी आपण लवकरात लवकर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे मार्गदर्शक संकल्पक, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आलेली आहे, अलिबाग मुरुडच्या जनतेने पुन्हा एकदा ज्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि आज त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय. मगाशी आपल्या भाषणामध्ये देखील आमदार साहेबांनी उल्लेख केला, क्रिकेटच्या स्पर्धेचं कौतुक तर आहेतच, परंतु आज माझं स्वप्न पूर्ण झालं. एखाद्या मतदारसंघाचं जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधित्व करता त्यावेळी तुमच्यावरती जबाबदारी असते. मिडविकेटला फटका खेचला, 1 धाव घेण्याची, ते नक्कीच मुभा असेल. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 45 वर. यासिन सर, एखाद्या मतदारसंघाचं जेव्हा तुम्ही प्रतिनिधित्व करता तेव्हा त्या मतदारसंघाची पूर्णत्वाची जबाबदारी आपल्यावरती असते आणि आज त्या जबाबदारीला खऱ्या अर्थानं एक मोठे यश मिळालंय आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नातून रायगडमधील सर्वात मोठं हॉस्पिटल पाहायला मिळणार आहे, सरकारी हॉस्पिटल पाहायला मिळणार आहे. ते तब्बल 300 बेडचं हॉस्पिटल आणि त्याचं नुकताच उद्घाटन सोहळा पार पाडून स्वतः आमदार साहेब पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांचं तलवार क्रीडांगणावरती सहर्ष स्वागत. दमदार फटकाय, बॉल हवेत, टायमिंग जुळलं नाहीये, मिडविकेटला फिल्डर आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. हा थारचा थरार जिंकायचा असेल तर अशा संधी तुम्हाला सोडून चालणार नाहीत. थार जिंकायचे तर पहिल्यापासून दमदार कार्यक्रम करावा लागेल, दमदार खेळ करावा लागेल, परंतु इथे झेल सुटला. आमदार साहेबांची उपस्थिती, चेहऱ्यावरचं हास्य सांगते आमदार साहेबांचं, त्यांचं आज स्वप्नपूर्ती झाले. एका बाजूला त्यांच्या नातवाच्या नावानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं आयोजन आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या प्रती असलेली भावना. तब्बल 300 बेडचं हॉस्पिटल, रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठं हॉस्पिटल आणि त्याचं उद्घाटन आज संपन्न झालंय. ऑन साइडला दिलाय बॉल भिरकावून, आमदार साहेबांना दिले इथे सलामी. बॉल चालला अरुण विचारे स्टँडच्या दिशेनं. लेफ्टी बॅटर आक्रमक आहे, त्याच्या बॅटमधून आलाय दमदार आमदार षटकार. थँक्यू डीजे. खरं तर ते हास्य आपण लपवू शकत नाही. झाला कसा थरका, अबाग गरजता विरोधकांचा झाला कसा थरका. धन्यवाद डीजे मास्टर. आणि देख रहे हैं कि सम्माननीय हम सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी और उनके साथ एडवोकेट मनोज शिंदे सर, ये भी आज बहुत अपना कीमती वक्त यहाँ पे खर्च करके आए हैं. उनका भी मैं तहे दिल से इस्तकबाल और स्वागत करना चाहूँगा. देखिए मैदान पर क्या हुआ है, फिर से एक बार हम मैदान पर चलते हैं. अब तक 4 गेंदें डाली जा चुकी है, 2 गेंदें आना बाकी है और इसी बीच एक विकेट का पतन. मेरे ख्याल से कुणाल कुंडालकर मैदान से बाहर जा चुके हैं. रनों की संख्या हो चुकी है 52 रन, 52 रन ऑन अ स्कोर कार्ड. 5 ओवर का ये मुकाबला है. अंतिम ओवर प्रगति पर और अंतिम 2 गेंदें आना बाकी है. अंतिम ओवर लेके आए हैं दिवेश घर. हे बाईने फिल्डिंग चांगली केली. मगाशी देखील बाईने डाईव्ह लगावली, तिथे बॉल अडवला. खरं आहे ना, बाई असेल तर गल्लीतून काय बॉल जाईल आणि त्यांनी तशी फिल्डिंग देखील केली. त्याचं टोपण नाव आहे बाई आणि आता देखील त्याने झेल घेतलाय. कॅचेस विन द मॅचेस. मगाशी एक झेल सुटला मिडविकेटला, परंतु भाईने झेल घेतला आणि फलंदाजाला बाद केलं. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. आय थिंक एक कॅप्टन इथे उपस्थित झालाय. निखिल पडते सर टॉस बॉक्समध्ये देखील जॉईंट होतील. इनिंग ब्रेकमध्ये शेवटचं षटक चालू आहे. 50-50 ओव्हरचा तडाखा, म्हणजे तिसरं षटक 50-50चं आहे. महिला वर्गाचं इथे पुन्हा एकदा स्वागत आम्ही करतोय या क्रीडा नगरीमध्ये. खास करून आमदार साहेबांनी देखील उल्लेख केला, या स्पर्धेची संपूर्णता लगबग या संपूर्णता आयोजन कोणी केलं असेल तर आदितीताई दळवी आणि त्याचबरोबर जुईताई दळवी यांनी केलेलं आहे. म्हणून या स्पर्धेसाठी ज्या महिला उपस्थित होत आहेत त्या सगळ्या महिला भगिनींचं आम्ही दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. लास्ट 2 बॉल 52. पुलचा फटका, पॅरलल स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार, पुल ठरलाय सक्सेसफुल. 1 बाउन्स, चौकार.
खरं तर क्रिकेटचा विषय घेतला हाती, महिला आणि पुरुष यांच्यात कंपॅरिझन केलं. कंपॅरिझन कधी करू नये, कारण ती एक वेगळी शक्ती आहे. स्त्री शक्तीचं काही वेगळंच रूप आहे. परंतु मगाशी आमच्या समालोचक मित्र अर्थातच निवेदक सुतार सरांनी देखील खूप छान काम केलं. या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती. आणखी एक साताऱ्याचे पवार सर देखील त्यांच्या साथीला होते. त्यांचंही मनापासून आम्ही कौतुक करतोय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, 56 धावा झाल्यात. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू थोडा आतमध्ये आला, शरीराच्या दिशेनं हा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न जास्त झाला नाही, मुभा मिळाली नाही. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे आणि बॅटिंग करणाऱ्या SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 57 आणि तिसऱ्या षटकात त्यांनी 10 अधिक धावा केल्या म्हणून त्यांना 5 धावांचा बोनस दिला जाईल, हे लक्षात असू द्या. म्हणजे 57 प्लस 5 62 63 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. SD ग्रुप चेंढरे गोंधलपाडा संघाच्या विरोधात 5 ओव्हर 63 धावा करायचे. टॉस होईल, जोडले जात आहेत निखिल पडते सर आणि तिथे जोडले देखील गेलेत आमदार साहेब. थँक्यू सो मच. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सर्वच सामने प्रेक्षणीय. सन्माननीय आमदार साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल, कोणाचा कॉल असेल? निशी कर्णेकल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज सर. किशोर जिंकते नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. किशोर जास्त वेळ घेणार नाही आहे. समोर निशीचा संघ आहे. मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. समोर निशीचा संघ आहे. निशी देखील आपण पाहतोय चांगली प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या वरती उतरणार. काय म्हणशील नाणेफेकीचा कौल? आपल्या नशिबी, आपला डिसिजन. फिल्डिंग करणार. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय निशीच्या अगेन्स्ट खेळायचं आहे तुला. कशा प्रकारे रणनीती आज मैदानाच्या वरती आखरी जाईल, जिथे तिसरं षटक 50-50चं हे षटक आपण पाहतोय. या षटकाकडे आपण कशा प्रकारे पाहता आणि काय रणनीती असेल, या षटकाबद्दल काय म्हणशील? जिथे रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण पाहतोय एक प्रयोग केला जातोय मैदानाच्या वरती. काय नाही, जसे बॅटिंग त्याची असेल तसे बॉल टाकण्याचा प्रयत्न करणार आम्ही. जेवढे बाहेर टाकू तेवढे आम्ही चांगलेच टाकणार बॉल. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतात किशोर नाईक यांना. निशी आपल्यासोबत आहे. फलंदाजी आहे जिथे आज आपल्याला खेळायचं आहे किशोर नाईकच्या विरोधामध्ये. प्रथम फलंदाजी आली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कितपत धावा जमा करणार असा प्रश्न तुला विचारणार नाही आहे, कारण का दमदार आमदार प्रीमियर लीग खेळताना चांगलीच फलंदाजी करावी लागते. जिथे काय रणनीती असेल एकंदरीत संघाची प्रथमतः फलंदाजी करत असताना? प्रथमतः फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तदनंतर आपण पाहतोय फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल. परंतु एकंदरीत आपला जर प्लेइंग स्क्वॉड पाहायला गेलं तर कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्यावरती संघाची जबाबदारी अधिकतम असेल फलंदाजी करत असताना? आपली प्लेइंग 11 बद्दल काय म्हणाल? प्रसाद आहे, तुषार कांबळे आहे, प्रसाद बामुगडे आहे. त्यांनी फलंदाजीवरती चांगली केली तर रन जास्त होतील. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम हिअर. न्यूज फ्रॉम सेंटर, जिथे सांगितलं जातंय की नाणेफेकीचा कौल लागला जातोय. जय भवानी फुफादेवी पाडा किशोर नाईक चा संघ नशीबवान संघ ठरतोय. न्यूज फ्रॉम सेंटर, जय भवानी फुफादेवी पाडा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद निखिल. आणि याच दरम्यान सन्माननीय तुषारजी शिंदे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी वीर दमदार आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता लहानशी ती मुलगी अगदी एन्जॉय करते, आनंद घेते. आणि मुख्य मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय युवा सेना प्रमुख मुरुड तालुका सन्माननीय अमोलजी नरेश लाड साहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे. धन्यवाद पप्पू शेठ पाटील, आपली उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला लाभले. आपले मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. युवा सेना प्रमुख मुरुड तालुका सन्माननीय अमोलजी नरेश लाड साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि आमदार साहेब त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागतही केलं जात आहे. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन या मुख्य मंचावरती आमदार साहेबांच्या वतीने. हे आमदार साहेबांचे शिलेदार आहेत, शिवसेनेचे शिलेदार आहेत. युवा सेना प्रमुख मुरुड तालुका अमोलजी नरेश लाड साहेब, तुम्हाला आमदार साहेबांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि समीरजी सन्माननीय भरत शेठ बेलोसे मॅन फ्रॉम काशीद येथील सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे. सन्माननीय भरत शेठ बेलोसे, त्याचप्रमाणे परवेश शेठ बेलोसे यांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो.
त्यांचे आभार व्यक्त करतोय. अनेक मान्यवर आपण पाहतो इथे संपूर्ण तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत. सन्माननीय रुपेशजी ठोंबरे अर्थात बिंदास या नावानं जे ओळखले जातात, पनवेल तालुक्यामधून या स्पर्धेच्या माध्यमातून ते आलेले आहेत. आणि त्यांच्या नावावरती सुद्धा एक रेकॉर्ड आहे, कारण आमदारांच्या नावावरती जवळजवळ 70 प्लस अशा बाईक्स त्यांनी क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिकाच्या स्वरूपात दिलेले आहेत. सो रुपेशजी ठोंबरे अर्थात बिंदासजी आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच हा एक रेकॉर्ड आहे. पंच इथे इशारा करतायत. 63 धावसंख्येचा पाठलाग करायला मैदानात दाखल झाले सलामीची जोडी. SD ग्रुप चेंडरे गोंधळपाड्या संघाची सलामीची जोडी सौरभ गवाणकर आणि त्याच्या साथीला करण म्हात्रे. 63 धावसंख्येचं लक्ष. खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. फर्स्ट बॉल 63 करायचे आहेत. खोलात टाकलेला हा चेंडू हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. पहिला चेंडू आला निर्धाव. आणि मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अभिराजजी दळवी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचं वेळ आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते, कारण वाशेत संघ ज्या वेळेस आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो ना, त्यावेळेस सन्माननीय अभिराजजी दळवी यांचं प्रोत्साहन, त्यांचा पाठिंबा त्या संघाला बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळाला. वळूया मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. चलिए दोस्तों, तो पहला ओवर लेके आए हैं ओमकार पाटिल और सलामी बल्लेबाज के रूप में करण म्हात्रे और सौरभ गवाणकर. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है करण म्हात्रे. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इसमें तब आपने घुटने के बल गए, स्लॉक किया उसे, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है. गेंद वन बाउंस सीमारेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई. 4 रन. कोणी आवाज देतोय शेट, लागेल लाईन घेण्याची भेट. कोणी आवाज देतोय शेट, लागेल लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात, बघावं आमचा शेट. लोअर फुल टॉस बॉल आणि त्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. करणच्या बॅटमधून स्वीपचा एक दर्जेदार स्ट्रोक. व्यासपीठाच्या दिशेने आला चौकार. पुन्हा तोच प्रयत्न होता स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु गॅप शोधू शकला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला फिल्डर पंचांच्या अगदी समोर त्याने हा बॉल मात्र फील्ड केलाय. मोठ्या संख्येने महिला भगिनी मंचावरती उपस्थित आहेत. विचारपूस चालू आहे. सौभाग्यवती आदितीताई दळवे आणि जुईताई दळवे यांच्या समवेत की एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीनं ही सगळी अरेंजमेंट केली, कारण कठीण काम आहे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आयोजन करणं. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गती काढून घेतली होती या चेंडूवरती, त्या कारणास्तव फटका खेचू शकला नाही. अंगाला लागला चेंडू. एक धाव नक्कीच मिळेल. लेग बायच्या स्वरूपात आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. बॅट कट आहे. येस, बॅट इन्व्हॉल्व आहे. सॉरी. सन्माननीय आमदार साहेब, वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची संकल्पना ज्यांनी साकारली ते आपल्या सध्या स्क्रीनवरती आहेत. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय वचनबद्ध कृतिशील नेतृत्व सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब. आणि याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय निलेशजी घाटवळ साहेब हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चलिए दोस्तों, मैदान पर यहाँ पे बारिश शुरू हो चुकी है रनों की. सौरभ गवाणकर ऑन द फायर. गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमारेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क. पहिल्या महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. मैदानातील हा सुंदर असा थरार आपण सारेच जण पाहत आहोत, अनुभवत आहोत. आणि या पहिल्या थरारानंतर आता पुन्हा एकदा आपण मुख्य मंचाकडे वळत आहोत आणि मुख्य मंचावरती सर्व मान्यवर अर्थात ज्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि निश्चितच
विकासाची गंगा घराघरात आणि मनामनात अर्थात प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असणारं नेतृत्व अर्थात आश्वासक नेतृत्व आणि विश्वसनीय नेतृत्व म्हणजे सन्मान्य आमदार महोदय आदरणीय महेंद्र दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी सातारा पाचगणी महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध निवेदक आदरणीय श्री प्रमोद पवार साहेब इथे उपस्थित होते आणि त्यांचा यथोचित सन्मान सन्मान्य आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते या निमित्ताने आपण या ठिकाणी करत आहोत. मी सन्मान्य आमदार महोदयांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद. आणि सन्माननीय राजा केणी सर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. Welcome. बैठक शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. महेंद्र मात्रे स्टँडच्या दिशेनं बॉल दिला भिरकावून. करंटचा करंटवाला झटका 440 व्होल्टचा झटका. षटकार. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप असा माणूस हा निष्पाप अबाध करता विरोधकांचा झाला कसा थरका अबाध करता विरोधकांचा झाला कसा थरका. सन्माननीय अनंतराव गोंधळी मॅन फ्रॉम खानाव अप्पा या नावानं ओळखलं जाणारे हे सुद्धा एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतं. सन्माननीय अप्पा आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आपण पाहतोय. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रेमाखातर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आपण या सर्वांचं करूया स्वागत. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं फिर से एक बार. ओहो, इसमें दबा कुछ रचनात्मक स्ट्रोक खेलने की कोशिश की है. गेंद को हालांकि दो खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया था. गेंद बहुत देर तक हवा में जरूर थी मगर डी पॉइंट सीमा रेखा के बाहर आखिरकार ये आता हुआ दमदार चौका. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट अरे असतो कायम वजनात बघावं क्या बात आहे. असतोय कायम वजनात करणने मारली ते टपली आणि ती टपली यशस्वी ठरली. फुल टॉस बॉल आणि त्यावरती पुन्हा एकदा आक्रमण. बॉल चाललाय फाईन लेगला. मिळतील धावा 4. दमदार आमदार प्रीमियर लीगचा चौकार. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. येस समीरजी, आपण गाणं ऐकतोय. अगदी अप्रतिम लिहिलं गेलंय आणि त्याला संगीतबद्ध सुद्धा केलेलं गेलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण शब्द ऐकले ना अगदी व्यवस्थित आपण कान देऊन शब्द ऐका. हे तंतोतंत खरं आहे. कारण या परिसरामध्ये सन्माननीय दमदार आमदार यांचं कार्य अप्रतिम आणि याच दरम्यान सन्माननीय पेटे सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम पेटे सर. चलिए दोस्तों, मैदान पर घमासान यहाँ पे मचा है. बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे हैं करण और सौरभ. करण मात्रे के बल्ले से अब तक 2 छक्के 2 चौके और इसी के साथ साथ सौरभ गवाणकर के बल्ले से भी एक छक्का हमें देखने को मिला है. दूसरा ओवर प्रगति पर और 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब बचे हुए 20 गेंदों में मात्र जीतने के लिए 31 रनों की जरूरत. खरं तर या मतदारसंघात अलिबाग मुरुड मतदारसंघात आदरणीय आमदार साहेबांनी जशी विकासाची बॅटिंग केली ताबडतोड तशीच फलंदाजी इथे चालू आहे. फलंदाज करण कडून सपाटून मार देतोय तो गोलंदाजांना. हा मिड विकेटला त्याने षटकार केसला. फुल टॉस बॉल. क्षेत्र खाली आहे. बॉल पुन्हा पाठवलाय फाईन लेगच्या दिशेनं महिला कक्षाच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमारेषा पार. पंच करतायत. हा देखील येतोय दमदार आमदार प्रीमियर लीगचा षटकार. आमचा कमी ना पडणार कधी. येस ये है डीजे. नेता आमचा कमी ना पडणार मेरे ख्याल से कधी. बल्लेबाजी करने वाली टीम ने और बल्लेबाजों ने न्यू DRS की मांग की है. अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम और अब जी हाँ बीमर के लिए सही फैसला आपके सामने जरूर आएगा. थोड़ी देर के बाद थोड़ा सा इंतजार करें मगर चारों तरफ हम देख सकते हैं जो स्टैंड है वो अब धीरे धीरे फुल होते हुए आए हुए तमाम क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के चाहने वाले, क्रिकेट से मोहब्बत रखने वाले हमारे दर्शक, आपका दिल की गहराई से यहाँ पे मैं स्वागत करना चाहूंगा. खरोखरच सगळ्या क्रीडा रसिकांचं आपण तलवार क्रीडांगणावरती सहर्ष स्वागत करूया.
महाराष्ट्र राज्याचे 2 कॅबिनेट मिनिस्टर आज या क्रीडा नगरीमध्ये आले. सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेब, त्याचबरोबरीने सार्वजनिक आरोग्य मंत्री, ज्यांच्या शुभ हस्ते अगदी आपण पाहतोय की आज अलिबागकरांना, रायगडकरांना एक भली मोठी भेट देण्यात आली. फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आलाय, षटकार आलाय 6 धावा. एक भली मोठी भेट रायगड जिल्ह्याला देण्यात आली, ज्यासाठी आमदार साहेबांनी प्रचंड पाठपुरावा केला आणि आज 300 बेडचं अगदी आपण पाहतोय की हॉस्पिटल पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल त्यावरती केलंय ते आक्रमण. आणि 2 आमदार साहेब, एक हिंगोलीचे होते संतोषजी बांगर साहेब आणि अगदी महेंद्र शेठ दळवी साहेबांचे निकटवर्ती आहे, त्यांचे परम मित्र म्हणजे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ तोरवे. या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला. षटकार आलाय, खोला टाकायचा होता चेंडू, फुलटॉस बनवून घेतला, बॉल चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. जसा विकास थांबायला तयार नाही आमदार साहेबांचा, तसा करणही थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलाय आणखी एक चौकार. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. धन्यवाद. मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या. देखिए समीर सोमने सर, मैं करण के बारे में ज़रूर बताना चाहूँगा. मुझे आज भी वो रात याद है, वो टूर्नामेंट याद है. घोटोड़े के गांव में बहुत ही खूबसूरत वो टूर्नामेंट था. वहाँ पे अंतिम दिन था और अंतिम मैच जारी था और अंतिम ओवर जारी था और जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में तकरीबन 27 रनों की ज़रूरत थी. और यही वो खिलाड़ी है जिन्होंने 6 गेंदों में 27 रन बनाकर एक रिकॉर्ड अपने नाम किया है. जी हाँ, इसी बीच हम देख सकते हैं आपके स्क्रीन पर बहुत ही खूबसूरत ट्रॉफी और इसी ट्रॉफी के लिए जद्दोजहद, मेहनत, मशक्कत यहाँ पे 32 टीमों में जारी रहेगी. लगातार 6 दिन और 6 रात यहाँ पे ये टूर्नामेंट जारी रहेगा. कमाल की ये ट्रॉफी, बहुत ही खूबसूरत ये ट्रॉफी किसके घर जाएगी, किसके नाम होगी और कौन सी वो टीम होगी. जी हाँ, यहाँ पे तीसरा ओवर 50-50 ओवर कुणाल कोंडालकर आए हैं बाएं हाथ से. ओहो, इसमें दबा उल्टे हाथ से खेल दिया है. डी पॉइंट सीमा रेखा के बाहर. 6 रन. आणखी एक भलं मोठं पारितोषिक. डीजे जुईताई दळवी यांच्या वतीने या पुढील या षटकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. जेवढे षटकार येतील त्या षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक जुईताई दळवी यांच्या वतीने. धन्यवाद. सौभाग्यवती जुई ताई दळवी यांच्या वतीने यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी असतील 500 रुपयांचं पारितोषिक. दोस्तों, हम चलते हैं मैदान पर. या मॅच साठी आहे पारितोषिक. हा, यस, बरोबर, या मॅच साठी पारितोषिक आहे आणि षटकार मात्र इथे आलाय. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु इथे अंगावरती चेंडू आदळतोय. फेक झाले. 50-50 ओव्हर चालू आहे. 10च्या वरती धावा तुम्ही केल्या तर 5 अधिक धावा तुम्हाला मिळतील पहिल्या सत्रात. परंतु हे लक्षात असू द्या, सेकंड इनिंग मध्ये 3 ओव्हर समाप्त झाल्यानंतर त्या धावा प्लस आणि मायनस करण्यात येतील, कारण ते इक्वेशन तयार होईल. नाहीतर त्या लास्टला करायचं झालं तर गोंधळ होऊन जाईल. यस, तो रनों की संख्या के पास चलते हैं. 50 रन, 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और ये तीसरा ओवर प्रगति पर 50-50 ओवर लेके आए हैं कुणाल कोंडालकर. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है सौरभ गवानकर. बहुत ही कमाल का ये खिलाड़ी है. अलीबाग प्रीमियर लीग का बेस्ट बैटर के रूप में इस खिलाड़ी को सम्मानित किया गया है, नवाजा गया है. जी हाँ, इसमें तो हाफ ट्रैकर गेंद जरूर थी मगर पेस को निकाल दिया था और अपनी उंगलियों को फेरा था. गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ घूमती भी निकल गई. बल्लेबाज कुछ समझते तब तक वो विकेट कीपर के दस्तानों में थी. रनों की संख्या 50. पहले विकेट के लिए 50 की साझेदारी यहां पे अंजाम दी है. इसमें तो फुल टॉस, और फुल टॉस कहां बख्शने वाले थे. इस मर्तबा खेला है हवा के रास्ते से फिजाई हमला. गेंद स्टैंड में. 6 रन. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पा.
असा माणूस हा निष्पाप अबाध गरजता विरोधकांचा झाला कसा थरका अबाध गरजता विरोधकांचा धन्यवाद डीजे, झाला धन्यवाद कसा धन्यवाद डीजे मास्टर। 2 रनों की जरूरत जीतने के लिए, मात्र 2 रनों की जरूरत है। जी हाँ, फिर से एक बार कुणाल ने चकमा तो दिया है, लेग स्पिन करना जानते हैं, मगर मेरे ख्याल से जी एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच जणांना हा प्रश्नचिन्ह पडला असेल की यासिन मर्चंट सर का म्हणाले 2 धावांची गरज आहे। हे लक्षात असू द्या, कारण 5 धावा त्या ऑलरेडी ऍड केल्या आमच्या गुणसंख्या लेखकाने, म्हणून त्या 2 धावा 56 पर्यंत ते होते, त्यामध्ये 5 लगेच ऍड केल्या कारण 10च्या वरती धावा झाल्या होत्या, म्हणून इक्वेशन सांगितलं की फक्त 2 धावा हव्यात, म्हणजे नाही तर कन्फ्युजन होऊन जाईल। हे सगळं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, थोडी सवय लागायला वेळ लागेल, परंतु या 50-50 ओव्हरने यासिन सर या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये तडका मारलाय। यस, 12 गेंदें बची है और मात्र 2 रनों की जरूरत। क्या समीर जी हमें यहाँ पे कुछ चमत्कार देखने को मिलेगा? हालांकि देखिए फिर से एक बार आपके स्क्रीन पर क्या खूबसूरत नज़ारा इस मैदान का, और इसी के साथ साथ ये मुख्य व्यासपीठ, मुख्य मंच और सारे हमारे मेहमान और प्रतिष्ठित व्यक्ति वहाँ पे बैठे हुए, और इस बीच फिर से एक बार ये हमारे लाडले दर्शक हमें नजर आते हुए। चलिए दोस्तों, मैदान पर अब जीतने के लिए 12 गेंदें और मात्र 2 रनों की जरूरत। इसी बीच नए गेंदबाज आए हैं ओमकार, ये लीजिए उल्टे हाथ से खेला है, करण रुकने का नाम नहीं ले रहे हैं, करण के बल्ले से आता हुआ ये रिवर्स स्वीप 6 रन। साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी, जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी, आधार स्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी, क्या बात है, थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे। समीर जी 1 मिनिट थांबा फक्त, आपण इथे जे सन्माननीय सौभाग्यवती जुईताई दळवी यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं जे पारितोषिक आलेलं आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत, आणि कोणत्या खेळाडूने किती षटकार मारले त्याचा आपण इथे नावाचा उल्लेख करणार आहोत। करण म्हात्रे याच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार पाहायला मिळाले, आणि सौरभ गव्हाणकर याच्या बॅटमधून 3 षटकारांची आतषबाजी झालेली पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे ज्या खेळाडूंची नावं यासिन सर घेत आहेत त्या खेळाडूंनी मंचावरती या। येस, आणि त्याचप्रमाणे प्रथम फलंदाजी करत असताना विनोद पाटील याच्या बॅटमधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले, आणि गौरव पाटील याच्या बॅटमधून 1 षटकार निघाला होता, आणि कुणाल कोंडाळकर याच्या बॅटमधून सुद्धा 1 षटकार आपण पाहिला होता। सो ज्या खेळाडूंनी इथे षटकार मारलेले असतील, मग ते पहिल्या 17 मध्ये असतील किंवा दुसऱ्या 17 मध्ये, या दोन्हीही संघांच्या सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। हॅलो, ज्या खेळाडूंची नावं इथे आता यासिन मर्चंट सरांनी घेतलेली आहेत त्या खेळाडूंनी मंचावरती यावं। आदरणीय जुईताई दळवी यांच्या वतीने त्या षटकारांसाठी कॅश प्राइज होतं, प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक होतं। येस, आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा। समीर जी, या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असणार याची सुद्धा उत्सुकता सर्वांनाच लागलेली असेल। 11 चेंडूंचा ज्याने सामना केला। यासिन सर टोटल 11 षटकार होते बरोबर? येस, दोन्ही टीमचे, दोन्हीही संघांचे खेळाडू